असं काम आहे KTM मध्ये. सीटच उडाली मागची, कळलंच नाही मला. आता परत आलोय गाडी घेऊन, आता बघू काय बोलतात हे लोक. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे आपल्या KTM ड्यूक 390ची फर्स्ट सर्व्हिस आणि आता 850-900 किलोमीटरच्या आसपास झाले. मी म्हटलं आज करून घेऊया आणि विचार करतोय उद्या संडे तर उद्या राईडला पण जाता येईल. तर आता 900 किलोमीटर झाली आहे, तर मी विचार करतोय आज सर्व्हिसिंगला घेऊन जातो आणि सर्व्हिसिंग करून घेऊया. तर आपला फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असेल तो मी तुम्हाला शेअर करेन. तर चला. अशी गोष्ट आहे की मी ऐकलं आहे सर्व्हिस सेंटरमध्ये रेकॉर्ड करून देत नाही. मला जर जमलं तर मी व्लॉग बनवेन तिकडे, नाहीतर कदाचित अलाउड नसेल रेकॉर्ड करायला. तर जर पॉसिबल झालं तर मी सगळं तुम्हाला दाखवेन आणि बघूया आपल्याला फर्स्ट सर्व्हिसचा एक्सपिरियन्स कसा आहे. ऑइल चेंज केल्यावर चेंजेस असतील इंजिनमध्ये, कसा स्मूथनेस असेल, व्हायब्रेशन्स कमी होतील की नाही, ते सगळं आता फर्स्ट सर्व्हिस नंतर माहीत पडेल आपल्याला. आता हे स्विच गिअर बघा पूर्ण हलतोय. काय माहिती काय एवढे बिल्ड क्वालिटीचा इश्यूज वाटतो मला जरा. स्विच गिअर पूर्ण हलतोय बघा. आता गाडी तर वॉश नाही करू शकत, कारण कालच PPF झालं आहे. तर मी त्यांना सांगेन गाडी वॉश करू नका. तसं जास्त काय नाही, ऑइल चेंज आणि मला वाटतं कूलंट टॉपअप करतील, बाकी काय, आणि सॉफ्टवेअर अपडेट करतील. आता मी जातो आहे KTM चेंबूरवाल्या सर्व्हिस सेंटरमध्ये. तर ॲक्च्युली मला 11ची अपॉइंटमेंट होती आज आणि मी ऑलरेडी पाऊण तास लेट आहे. सर्व्हिस सेंटरला पोचलो आहे. मी बघतो इथे ऑलरेडी 3-4 बाईक्स उभे आहेत माझ्यासमोर. चला बोलून बघूया. तर मित्रांनो आता गाडी सर्व्हिसिंगला घेतलेली आहे. ऑइल चेंज झालेलं आहे, आता चेन सेटिंग चालू आहे. नॅव्हिगेशनचा अपडेट कधी वर्ष इथे ना व्हायब्रेशन येतात भरपूर. काय येतात तिथे भरपूर त्याला हात सुन्न पडतो पूर्ण. ह्या साईडला नाही, त्या साईडला येतो. आणि फ्यूल रेंजचा पण इश्यू आहे. फ्यूल रेंज आली ना 80ला की डायरेक्ट 0. 80 नंतर डायरेक्ट 0 होतो. खालीच येत नाही. आणि एकदाच नाही, प्रत्येक वेळी. फ्यूल रेंज पण प्रॉपर दाखवत नाही, कधी जास्त कधी कमी. तो प्रॉपर नहीं दिखा सकता है, वो क्या है ना, वो है हाँ वो समझ सकते हैं स्टैंड पे तो सीधा करना पड़ेगा, पर ऐसे भी चलते टाइम भी होता है. सर आपको 2-4 कम ज़्यादा बताएगा ही, पर ये जो है ना कम होने के बाद 80 के बाद 0 ही आता है हर बार. विशाल वुड है, बाहर है ना, बाहर मारी
फर्स्ट सर्विस कंप्लीट झालेली आहे. तसा पूर्ण दिवस गेला माझा इथे सर्व्हिस सेंटरमध्ये. आता टेस्ट राईड पण घेऊन झाली आहे त्यांची. 2-3 प्रॉब्लेम्स होते ते सांगितले. फ्यूल रेंजचं काय अजून त्या लोकांना सुद्धा आयडिया नाही आहे की काय इश्यू आहे. त्यांनी व्हिडिओ घेऊन ठेवली आहे. ते बोलले पुढे मेन ब्रांचला विचारून आम्ही कळू. आणि त्यांनासुद्धा तेवढं नॉलेज अजून आहे नाही ते आपल्या न्यू ड्यूक 390चा. तर आता बघू. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण चालून बघूया कशी वाटते गाडी आणि मग तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, चला. चला तर मित्रांनो, आपलं सर्व्हिसिंग झालेलं आहे. थोडी स्मूथ वाटते. आता बाकी हँडलवरचे व्हायब्रेशन्स चेक करूया. आणि हे स्विच गिअरचं काय, हे एवढं लास्ट आहे, हे हलतच राहणार आहे. आणि ते काय बिल्ड क्वालिटी एवढी खास वाटत नाही मला. बाकी मी बाईक वॉश नाही करून घेतली, कारण ह्याच्यावर PPF केलं आहे. तर एक साधारण ओला कपडा मारून घेतला आहे. मस्त चालते आता, बरी स्मूथ वाटते जरा गाडी ऑइल चेंज केल्यानंतर. तसं काय फर्स्ट सर्व्हिसमध्ये जास्त गोष्टी होत नाहीत. एक तर चेन सेटिंग केली त्यांनी आणि हा जरा सॉफ्टवेअर अपडेट केला. इथे किलोमीटर अपडेट करावी लागतं नेक्स्ट सर्व्हिससाठी. तर ती गोष्ट एक अपडेट केली. बाकी मस्त पळते आता गाडी. तर मला जास्त रेकॉर्ड करता आलं नाही, कारण तिथे अलाउड नव्हतं रेकॉर्डिंग करायला. तर जेवढं मला जमलं तेवढं मी रेकॉर्ड केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हीच होती आपल्या ड्यूक 390ची फर्स्ट सर्व्हिस. बाईकचे मॉडिफिकेशन स्टार्ट करेन मी आता. जशा गोष्टी अवेलेबल होतील मार्केटमध्ये, जसे की टेल टायडी वगैरे आणि बाकी ग्राफिक्सचं वगैरे, तर वर्षभर आता मी काय करणार नाही गाडीला, अशी स्टॉक ठेवायची आहे. पण बार एंड मिरर्स वगैरे सगळं लावून आपण ट्राय करूया. आणि बाकी टेल टायडी बघतोय मी कुठे अवेलेबल होते, ऑनलाईन पण सर्च करतोय. बाकी याचा टँक पॅड, टँक ग्रिप्स वगैरे सगळं मार्केटमध्ये आलं की नाही ते मी एकदा चेक करून घेतो. आणि बाकी गाडी स्मूथ झाली आहे एकदम. असं काम आहे KTM मध्ये. सीटच उडाली मागची, कळलंच नाही मला. आता परत आलो आहे गाडी घेऊन. आता बघू काय बोलतात ते लोक. मित्रांनो सीट भेटलेली आहे. हे KTM शोरूममधून दोघं गेले आणि एकदा सर्च केली तेव्हा सीट भेटली आपल्याला. त्याला नशीब चांगलं होतं की सीट भेटली. पण आता चूक परत झाली नाही पाहिजे. तर ज्याने माझी गाडी सर्व्हिस केली त्याला एकदा समजवलेलं आहे, गाडी नीट चेक करा, नीट सीट वगैरे सगळं चेक करा आणि मगच कस्टमरला हँडओव्हर करा. तर आज माझा दिवस गेला पूर्ण या गाडीच्या सर्व्हिसिंगमध्ये. तर हीच होती आजची व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला.